बकरी ईदच्या दिवशी महापालिकेकडून गैरसोय झाल्याने निषेध, अन्यथा कुर्बानी महापालिकेच्या दारात देणार. अजगर शरीक मसलत. बकरी ईदची कुर्बानी ही मिरजेत 3 दिवस चालते, पण अद्यापही कोणतीही सुविधा महापालिका प्रशासनानं केली नसल्याने आज मुस्लिम बांधवांनी उपायुक्त संजीव आहोळ यांना धारेवर धरलं. जर आज सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत तर उद्या महापालिकेच्या दारात बकऱ्यांची कुर्बानी देणार असा इशारा अजगर शरीक मसलत यांनी दिला आहे. मिरजेत काल बकरी ईद हा सण साजरा झाला, पण महापालिकेच्या प्रशासनामुळे मुस्लिम समाजाची गैरसोय झाली. बकरी ईदची मिरज शहर पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी महापालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक झाली होती. त्यामध्ये प्रशासनाने सर्व सोयी सुविधा करण्याचे सांगितले होते, पण प्रत्यक्षात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध केल्या गेल्या नव्हत्या. मस्जिदीसमोर कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली गेली नव्हती. बकरी ईद असल्याने कुर्बानी देऊन जे वेस्ट टाकण्यासाठी महापालिका प्रशासन पिशव्या देते त्याची सोय केली नसल्याने अनेक मुस्लिम बांधवांची गैरसोय झाली. त्यामुळे सर्व वेस्टेज हे रस्त्यावर पडलं आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याची दुर्गंधी पसरली आहे. तसेच बकरी ईद कुर्बानी ही मिरजेत 3 दिवस चालते, पण अद्यापही कोणतीही सुविधा महापालिका प्रशासनाने केली नसल्याने आज मुस्लिम बांधवांनी उपायुक्त संजीव आहोळ यांना धारेवर धरलं. जर आज सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही तर उद्या महापालिकेच्या दारात बकऱ्यांची कुर्बानी देणार असा इशारा अजगर शरीक मसलत यांनी दिली आहे. तर पुढील होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील असंही त्यांनी सांगितलं. तर आयुक्त शुभम गुप्ता यांना आवाहन केलं आहे की मिरजेत सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. आत्ताचे अधिकारी कोणतीही पाहणी करत नाहीत, खुर्चीत बसून असतात. त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा जन आंदोलन उभा करण्याचाही यावेळी इशारा देण्यात आलाय. आज या ठिकाणी मिरज शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. बकरी ईदच्या अनुषंगाने ईदच्या 4 दिवस अगोदर मिरज शहर पोलीस ठाणे येथे महानगरपालिका आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त या ठिकाणी बकरी ईदच्या निमित्ताने बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये जे ठरलं होतं त्या पद्धतीने महापालिकेने कुठलंही या ठिकाणी मिरजेत काम केलेलं नाही आहे. जो बकरी ईदच्या दिवशी बोकड कापला जातो त्याचं वेस्ट कुठं टाकायचं म्हणून महानगरपालिकेकडनं दरवर्षी प्लास्टिकच्या पिशव्या देण्यात येत होतं. यावर्षी महापालिकेने पिशव्या न दिल्यामुळे अनेक मुस्लिम समाजाची गैरसोय झाली असून रस्त्यावरच काही ठिकाणी कचरा हे ते पडला आणि जर करतात तोच वेस्ट समजा कुत्रे कुठे बसले असते. त्यामुळं एक मिरजेमध्ये वेगळी वळण लागली असती. त्याला जबाबदार कोण तर महापालिका हे जबाबदार असणार आहे. काही कामं स्वच्छतेचे असेल, आरोग्य विभागाचे असतील, ते महानगरपालिकेची कामं असताना सुद्धा सर्वच कामं पोलीस खात्याने करायची का हा एक मोठा विषय आहे. आणि बकरी ईदच्या निमित्ताने शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस महानगरपालिकेला सुट्टी असल्यामुळे कुठलाही अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये उपस्थित नव्हता आणि आमच्या मुस्लिम समाजाची त्यामुळे गैरसोय झाली. बकरी ईदनिमित्त आम्ही 3 दिवस या ठिकाणी बोकड कापून कुर्बानी साजरी करतो. आजचा 2रा दिवस आहे. त्याकरता महानगरपालिकेने स्वच्छता व आरोग्याकडे मिरजेच्या लक्ष नाही दिलं तर उद्या सकाळी 10:30 वाजता महानगरपालिकेच्या दारामध्ये कुर्बानी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि त्याला काय प्रसंग उद्भवलं तर त्याची सर्व ती जबाबदारी महानगरपालिकेची असेल असे मी जाहीर करतो. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.